फाईन, चलो लेट स्टार्ट. आज आपल्याला एंटायर संस्कृतसाठी पर्टिक्युलरली जो अतिशय महत्वाचा टॉपिक आहे दॅट इज निबंध लेखन. 5 मार्क्स साठी एकदम सोपा. 5 मार्क्स तुम्हाला व्यवस्थित मिळू शकतात जर तुम्ही थोड्याशा काही गोष्टींची काळजी घेतली आणि जर व्यवस्थित काही गोष्टी मांडू शकलात. ओके, म्हणजे निबंध लेखन हा प्रश्न असा आहे की तुम्ही जर तो व्यवस्थित पाठ करून ठेवला ना, आणि जे मी प्रेडिक्शन सांगतो त्याच्या बाहेर तुम्हाला काही करायची गरज नाहीये. जस्ट 3 निबंध तुम्हाला व्यवस्थित पाठ करायचे. 3 निबंध का सांगतोय हे कळण्यापूर्वी पेज नंबर, एंटायर संस्कृतचं जे टेक्स्टबुक आहे, टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 104 104 पान नंबरवरती आहे, म्हणजे मी काय सांगतो ते कळेल थोडंसं. टेक्स्टबुक पेज नंबर 104. आता बघा त्याच्यामध्ये निबंध लेखनार्थम निर्दिष्टाः विषयाः. पहिला विषय कोणता आहे? मम प्रिय कवी, देर आफ्टर मम प्रिय खगः, देन मम प्रिय नेता, देन मम प्रिय उत्सवः, पुस्तकम, भाषा अँड भारतीय प्रसिद्धम स्थलम. असे आपल्याला किती 7 विषय तुम्हाला दिलेले आहेत. प्रिपरेशनसाठी किती विषय दिलेले? 7. या 7 विषयांपैकी एक्झामला जे विचारले जातात, एक्झामला 3 टॉपिक्स दिलेले असतात. 3 पैकी आपल्याला एक लिहायचा असतो. आउट ऑफ 3 वी हॅव टू राईट ओनली 1. 3 पैकी आपल्याला एक लिहायचा आहे. त्यातल्या त्यात या वर्षीचा जो 2021चा जो त्यांनी सिलेबस जो रिड्यूस केलेला आहे, तर त्याच्यामध्ये ऑलरेडी 2 निबंध जे आहेत ते त्यातनं काढून टाकलेले. एक आहे तुमचा मम प्रियम पुस्तकम, त्यावरती तुम्ही पेन्सिलने काट मारली तरी चालेल, कारण या वर्षी तो विचारला नाही जाणार आहे. मम प्रियम पुस्तकम अँड देअर आफ्टर भारतीय प्रसिद्धम स्थलम, हे 2 त्यातनं बाद झाले. म्हणजे आता राहिले कोणते? राहिले विषय 5. राहिले विषय 5. एक मम प्रिय कवी, मम प्रिय खगः, नेता, उत्सव आणि भाषा. परत एकदा सांगतोय, कवी, खगः, उत्सव, नेता आणि भाषा. बरोबर? 5 निबंधांचे विषय राहिलेले. 5 पैकी विचारले किती जातील? 3. 5 पैकी विचारले किती जाणार आहे? 3. लिहायचे किती आहेत? 1. बरोबर. आता इथे मी तुम्हाला 5च्या 5 बिलकुल लिहून देणार नाही, काही गरज पण नाही. 3 निबंध मी लिहून देतो. हा, मात्र मी ऑलरेडी 2 स्किप केलेले आहेत. म्हणजे काय की त्यापैकी कुठलाही विषय येऊ, आपण 3 जर प्रिपेअर करून ठेवले, लॉजिकने तुम्ही जर बघू शकाल, 3 विषय आले म्हणजे आपला एक तरी मिनिमम विषय येणारच आहे. आणि मी ज्या लाईन्स लिहून देणार आहे किंवा मी ज्या प्रकारे सांगतोय तसं तुम्ही जर ऍज इट इज ते 3 निबंध पाठ करू शकलात, एकदम सोप्या लाईन्स आहेत आणि त्या तुम्हाला पाठ करायला पण सोप्या पडतील. तेवढे फक्त 3 निबंध आपल्याला पाठ करून द्यायचे. हा, आता मी जे 3 निबंध लिहून देतोय, कदाचित स्कूल्स मध्ये तुमच्या किंवा इतरत्र जे निबंध विचारले जातील, कधी कधी त्या गाईडलाईन्सला फॉलो नाही केले जात. गाईडलाईन्सला नाही फॉलो केले जात इन द सेन्स, प्लीज रीड लास्ट 3 लाईन्स, शेवटच्या 3 लाईन्स वाचा म्हणजे कळेल. प्रश्नपत्रिकायाम केवलम विषयस्य निर्देश एव भवेत. म्हणजे काय की प्रश्नपत्रिकेमध्ये इन युअर क्वेश्चन पेपर केवलम विषयस्य निर्देश भवेत. देर विल बी जस्ट मेन्शनिंग ऑफ द सब्जेक्ट. ओके, यथा मम प्रिय खग, फक्त त्यांना मम प्रिय खग, मम प्रिय भाषा, मम प्रिय नेता अशा प्रकारे मेन्शन करायचंय, नॉट स्पेसिफिक वन. म्हणजे कसं, मयूरः, कपोतः, शुकः, काकः, चटका वा इति यम कमपि, ज्या कोणत्याही खगम अधिकृत्य, त्या कुठल्याही खगम अधिकृत्य म्हणजेच काय, कुठल्याही पक्षाला अनुसरून ज्यांना निबंध लिहायचा असेल, ओके, ज्या कोणत्या विषयाला अनुसरून लिहायचं असेल त्या विषयाला अनुसरून निबंध लेखने छात्राणाम स्वातंत्र्यम अस्ति. सो स्टुडंट्स कॅन राईट देअर एसे ऑन देअर फेवरेट बर्ड. तो तुम्ही स्पेसिफाय करून नाही द्यायचा. इन द सेन्स स्कूल्स मध्ये वगैरे बऱ्याच वेळा काय होतं, तुम्हाला ऑलरेडी लिहून दिलेलं असतं मम प्रिय खगः मयूरः, निबंध लिहा. असं नाही होणार एक्झाम मध्ये. बोर्ड एक्झाम मध्ये मम प्रिय खग एवढंच येईल. मम प्रिय खगः शुकः असं नाही येणार. मम प्रिय खग कपोत, कुठून लिहायचं त्या कपोत वरती? शुकः पॅरट, असं नाही होणार. तुम्हाला ज्या निबंध म्हणजे जो कोणता तुमचा फेवरेट बर्ड असेल किंवा जो कोणता फेवरेट लीडर असेल, जो कोणता फेवरेट फेस्टिवल असेल, त्याबद्दल तुम्हाला एसे लिहायचं आहे. ओके, हे आपल्याला सगळ्यात आधी क्लिअर असलं पाहिजे. सो एक गोष्टीबाबत तुम्हाला जी खात्री असली पाहिजे, थोडा विश्वास असला पाहिजे माझ्यावरती, किंवा प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर ऍज अ प्रूफ तुम्ही चेक करू शकता. म्हणजे मी जे सांगतोय त्याच्यावरती, कारण स्कूल्समध्ये वगैरे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे किंवा अनेक वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. इफ यू वॉन्ट टू क्रॉस चेक माय स्टेटमेंट्स, देन जस्ट रेफर द प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर्स. मागचे 2-3 वर्षांचे क्वेश्चन पेपर, जेव्हापासून हा नवीन सिलेबस आलेला आहे, तो तुम्ही एकदा चेक करा, म्हणजे मी काय बोलतोय ते लक्षात येईल. फाईन. सो मॉरल ऑफ द स्टोरी काय, 7 पैकी 2 ऑलरेडी स्किप केले गेलेले आहेत. आउट ऑफ 7
ओके, ऑलरेडी 2 essays आर स्किप्ड. राहिलेले 5, त्यापैकी आपण प्रिपेअर करणार किती? 3. आणि त्या 3 मधनच काय होणार आहे आपल्याला, ह्या म्हणजे 3 पैकी कधी कधी 2 पण येऊन जातील. मोस्ट ऑफ द वेळ तर हे 3 पैकी 3 आलेले असतात. सो ह्या 3 पैकी तुम्ही आरामशीर 2 पण लिहू शकता. असं काही नाही की तिथे 3 पैकी 1 लिहायचं म्हणजे आपण एकच लिहायचा. तुम्हाला जर वाटत असेल की वेळ उरलाय आणि आपला एकदम व्यवस्थित पाठ आहे आणि शुद्ध लिहू शकतो आपण, यू कॅन गो फॉर 2. हे मी का सांगतोय? when we are pursuing 100 out of 100, 100 पैकी 100 गुण ज्यावेळी आपल्याला मिळवायचे आणि संस्कृतचा पेपर इतका इझी असतो जर अभ्यास केलेला असेल तर तुम्ही तुमच्याकडे भरपूर वेळ उरतो आणि मग त्यामध्ये तुम्ही एक्स्ट्राचा जो निबंध आहे तो सुद्धा लिहू शकाल. म्हणजे हे जे 3 टॉपिक मी तुम्हाला सांगतोय, बस याच्या बाहेर तुम्हाला काही करायचं नाहीये. याच्या व्यतिरिक्त तुम्ही त्याच्यामध्ये काही वाटली तुम्हाला तर तुम्ही वाक्य ऍड करू शकता, बट नॉट नेसेसरी, गरज सुद्धा नाही पडणार. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट टॉपिक. आपण पहिल्या टॉपिक ते सांगण्यापूर्वी तिथे बाजूला राईट हँड साईडला बघा जरा सोपान क्रमः म्हणून दिलेला आहे. इथे काय दिलेलं आहे? सोपान क्रमः. ओके, सोपान क्रम स्टेप्स काय काय असल्या पाहिजे, म्हणजे काय काय चेक केलं जाईल तुमच्या एसे मधनं, काय काय चेक होईल. फर्स्ट इज शब्दसंग्रह, दॅट इज व्होकॅब्युलरी. thereafter विषयाधिष्ठिताः प्रश्नाः, म्हणजे व्यवस्थित त्या टॉपिकला अनुसरून जे काही प्रश्न पडतात युजली त्याची उत्तरं ह्या एसे मध्ये येत आहेत का. thereafter प्रश्नानुसृत्य वाक्यानी. ओके, म्हणजे त्याच्या अनुसरून काही वाक्य आहेत का. उत्तमः प्रारंभ समारोप, गुड बिगिनिंग अँड गुड एंडिंग. संस्कृत सुक्तयः सुभाषितानि. ओके, शॉर्ट कोट्स और सुभाषित श्लोक ज्याला आपण म्हणूया ते तुमच्या एसे मध्ये आहेत का. आणि वाक्यानाम उचितः क्रमः, काही जण पाठ करून ठेवतात, टॉपिक बद्दलची 10, 12, 15 वाक्य लिहिली असतात, पण कशाचं काय कुठे लॉजिकच नाही. म्हणजे कुठलं वाक्य सुरुवातीला कुठलं वाक्य शेवटी याचं कुठलंही तारतम्य त्या निबंधामध्ये आपल्याला बघायला नाही मिळत. आणि मग यावेळी म्हणजे हे जर पॉइंट्स मिसिंग असतील, and though you have written all the sentences correct, most probably you would get 4 or 4.5, and there is no scope for argument, particularly in this section, in this question. या सेक्शन मध्ये आणि या प्रश्नामध्ये जर सपोज तुम्हाला म्हणजे इन केस इफ यू गेट 99 मार्क्स आणि तुम्ही बोर्डाकडे मग रिचेकिंग साठी पाठवलं, तुम्ही हे नाही आर्ग्यू करू शकत ना की इथे एसे मध्ये मला 4.5च का दिले, कारण त्या एका प्रश्नामुळे कदाचित तुम्ही 99 वर राहून गेलेले आहेत. सो ज्यावेळी 100 आउट ऑफ 100 साठी, म्हणजे त्याला टॉप केसेस म्हणतात, हे जे एकदम चांगले पेपर्स असतात ना, आणि आय होप की आपल्या क्लासमध्ये म्हणजे संस्कृत साहित्यामध्ये जो कोणी शिकतोय त्याचा पेपर टॉप केसेस मध्ये राहणारच, दॅट इज फॉर व्हेरी शुअर. मग ह्या ज्या टॉप केसेस निघतात तर टॉप केसेस इन द सेन्स ज्यांना 80 आउट ऑफ 80 रिटन मध्ये 80 आउट ऑफ 80 असे जे टॉप केसेस काढले जातात. पण टॉप केसेस मध्ये हे सगळे पॅरामीटर्स लावून त्या प्रश्नांची छाटणी केली जाते किंवा प्रश्न चेक केले जातात. सो वी शुड बी व्हेरी अवेअर whatever we are doing from the scratch, right from the beginning, we should be very aware की what are the consequences किंवा मी जी काही ऍक्शन लीड करतोय त्याचे अल्टिमेट रिझल्ट काय असणार आहेत. म्हणजे ठीक आहे, इनिशियल लेवलला आपण काहीतरी पाठ केलं, काहीतरी लिहिलं, बरोबर, इट्स फाईन. म्हणून मी इनिशियल डेज मध्ये किंवा एकदम सुरुवातीला तुम्हाला निबंध नाही सांगितले आणि आताही सांगतोय तर जस्ट 3 essays, 3 निबंध पाठ करायचे. आणि जे सांगतोय जसं सांगतोय तसं जर डोळे झाकून तुम्ही पाठ करू शकलात व्यवस्थित, डोळे झाकून इन द सेन्स टेक्स्ट बघूनच करावं लागेल, बट इन द सेन्स की विथ प्रॉपर ट्रस्ट अँड त्याला आपण म्हणू की कम्प्लीट फेथ, तेवढं ठेवून जर तुम्ही व्यवस्थित पाठ करू शकलात ना, तुमचे 5 पैकी 5 मार्क्स कुठेच जात नाही. ओके, सो लेट स्टार्ट. आपण निबंधांना सुरुवात करूया. पहिला निबंध जो आहे तो आपण घेऊयात, जो आहे तिथे दिलेला तोच घेऊयात. मम प्रियः कविः. लेट स्टार्ट विथ मम प्रियः कविः. हेडिंग द्याल, मम प्रियः कविः. मम प्रियः कविः. जस्ट अ मिनिट, अजूनही काही जणांना यायचंय. मीटिंग थोडी वेळेवर जॉईन करत चला. मम प्रियः कविः. आता एक्झाम मध्ये सपोज तुम्ही चूज केलंय की मम प्रिय कवीवरती लिहायचंय. ओके, सो जेव्हा तुम्ही हेडिंग द्याल ना तिथे मम प्रिय कवी इथे थांबायचं नाही. समजतं मी काय सांगतोय. इफ आय एम रायटिंग एन एसे ऑन मम प्रिय कवी अँड आय एम गोइंग टू राईट ऑन ऑब्व्हियसली कालिदास बिकॉज ही इज माय फेवरेट. ओके, सो मी कालिदासावरती निबंध लिहितो, तर माझं हेडिंग म्हणजे एसेचं हेडिंग काय असलं पाहिजे, मम प्रिय कविः कालिदास. हेडिंग काय असेल आपल्या एसेचं, मम प्रिय. हे मी एक्झाम मध्ये कसं लिहायचंय ते सांगतोय. कविः कालिदासः.
आता जे काही मी बोर्डवरती लिहून देणार आहे ना, त्याच्यामध्ये काना, मात्रा, वेलांटी, उकार, अनुस्वार, विसर्ग कशातही कुठलीही चूक होणार नाही याची जबाबदारी तुमची. समजतंय मी काय सांगतोय? जेव्हा रेग्युलर क्लास चालतात तर त्यावेळी मी प्रत्येकाचे नोटबुक चेक करून घेतो की कुणी काय लिहिलंय, कुणी काय लिहिलंय. इथे आता तसं पॉसिबल नाही ना. सो तुम्ही जे काही लिहिताय ते पूर्ण व्यवस्थित लिहून ठेवा. ओके, म्हणजे त्याच्यात काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार, विसर्ग कुठेच काही चुका होणार नाही ते बघा, कारण विथ इच मिस्टेक यू आर गोइंग टू लूज युअर हाफ ऑफ द मार्क. अनुस्वाराच्या जागी हलंतमन, हलंतमच्या जागी अनुस्वार, तुमचा मार्क जाणार आहे. ओके, त्याच्यामुळे थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या मी लिहून काय देतोय. ओके, तर आता इथे मम प्रिय कवीही कालिदासाला सुरुवात करतोय आपण. स्टार्टिंगच आपण श्लोकाने करूया, जास्त हे होईल. कोपी कवी कथयती किंवा कोपी कवी वदती, कोपी कवीही वदती. एक काम करा, तुम्ही 2 पानं समोरासमोर असे ब्लँक असतील असं हे ठेवा. खास करून इंग्लिश मिडियमचे स्टुडंट जे आहेत, आणि ह्याच्या साईडला म्हणजे लेफ्ट हँड साईडला तुम्ही संस्कृत टेक्स्ट लिहित चला. राईट हँड साईडच्या पेजवरती ना त्याचं ट्रान्सलेशन पण मी सांगतोय, कारण नंतर काय होतं, लर्न करताना आपण ज्या ओळी लर्न करतोय त्याचा अर्थच माहिती नसेल तर लर्न व्हायला त्रास होतो, पटकन लर्न नाही होत. म्हणजे पाठांतरासाठी त्रास होतो जर सपोज आपल्याला वाक्यांचा अर्थच कळत नसेल. सेमीचे विद्यार्थी असतात त्यांचं बऱ्यापैकी म्हणजे ते मराठीत लक्षात ठेवणं सोपं पडतं. स्टील ज्या वाक्यांचा अर्थ आपल्याला लागणार आहे किंवा जो अर्थ आपल्याला अवघड वाटतोय, कारण वाक्य काही प्रत्येकच वाक्य एवढं सोपं नाहीये, तर वाक्य जे अवघड वाटतील ना त्यांचं लगेच समोरच्या पेजवरती ट्रान्सलेशन लिहा. बॅक नको, म्हणजे राईट हँड साईडला लिहिलं त्याच्या बॅकला ट्रान्सलेशन, तसं नको. लेफ्ट हँड साईडला लिहिताय आणि समोरच ट्रान्सलेशन, म्हणजे आपल्याला अडलं की आपण लगेच पुढे बघतो. म्हणजे बऱ्याच वेळा पाठांतर होत नाही याच्या मागचं मेजर रिझन काय असतं, त्याचा अर्थच कळत नाही, मग त्यामुळे ते पाठांतर होत. सो टू अवॉइड दिस पर्टिक्युलर हिंड्रन्स आपण काय करतोय, राईट हँड साईड पेजवरती त्याचं ट्रान्सलेशन लगेच लिहून टाकायचं. ओके, कोपी कवी वदती, अ सर्टन पोएट सेज, कुणी एक कवी म्हणतो. कहपी, कोपीची संधी होते, कहपी कवी वदती, अ सर्टन पोएट सेज, कुणी एक कवी म्हणतो. काय म्हणतोय, लिहितोय आपण, पुरा कवीनाम, अनुस्वारः गणना प्रसंगे, पुरा कवीनाम गणना प्रसंगे हा श्लोक आहे. त्याच्यामुळे खालच्या ओळीत लिहायचं. बरं, इथे काय माझी जागा संपली म्हणून मी खाली लिहितो असं नाही, तुम्ही पण लिहिताना खालीच लिहिणार आहे. कनिष्ठिका धिष्ठित कालिदासः मी वरती अक्षरांवर टोप्या घातलेले नाही, तुम्हाला ते हे लिहायचंय, मला पाठांतर करून घ्यायचंय, त्याच्यामुळे मग बोर्ड शाईन होतोय का. चला, झालं लिहून. हो सर. ओके, चलो. पुढचा निबंध लिहून देण्यापूर्वी आपण आधी हे पाठ करून घेऊयात. कोपी कवी वदती, हे तर एकदम सोपं आहे, प्रत्येकाचा पाठ झाला असेल. कोपी कवी वदती, अ सर्टन पोएट सेज. कोपी कवी वदती मीन्स व्हॉट, अ सर्टन पोएट सेज. कोपी कवी वदती, कुणी एक कवी म्हणतो. कष्टनं पण म्हणू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही, बट इझी पाठ करायला कोपी कवी वदती. पुरा कवीनाम गणना प्रसंगे, श्लोकाची चाल एकदा सांगतो, नंतर मग ते बोलून बघा. पुरा कवीनाम गणना प्रसंगे, पुरा कवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः अद्यापि तत्तुल्य कवेर भावात्, अद्यापि तत्तुल्य कवेर भावात्
अनामिका सार्थवती बभूव. अर्थही सांगेन, चालही सांगतो. एवढा काही अवघड श्लोक नाही, खूप सोपा आहे. पुरा श्लोकाचा अर्थ काय तो आधी समजूया, मग पाठ करूया. पुरा कवीनाम गणना प्रसंगे, इन एन्शियंट टाइम्स ऑर समटाइम्स, पूर्वी कधीतरी कवीनाम गणना प्रसंगे, राजाच्या दरबारामध्ये, राजाचा दरबार भरलेला होता भोजराजाचा, आणि तिथे भोजराजाने विचारलं की आपल्या ह्या सभेमध्ये, विद्वांजनांच्या सभेमध्ये किती कवी आहेत किंवा कोण कोण कवी आहेत. तर तिथे एक तो जो कोणी दरबारी असेल तो उभा राहिला आणि त्याने काय केलं, कवी मोजायला सुरुवात केली. आता ऑब्व्हियसली सर्वात फेमस किंवा ज्याला आपण म्हणूया की प्रसिद्ध असा कवी कोण, तर कालिदास. आणि ऑब्व्हियसली बोट मोजताना तर नॉर्मली काय करतात, असं बोटांवरती मोजतात की नाही, हा हे आलेत का ते आलेत का, असं बोटांवरती मोजतात. बरोबर. मग त्याने सुरुवात केली काय, कालिदास. त्याने पहिल्यांदाच काय बघितलं, हा कालिदास आलेत का, हा कालिदास. मग इथे त्याने काय केलं, कनिष्ठिका. कनिष्ठिका मीन्स व्हॉट, लिटिल फिंगर, करंगळी. ओके, करंगळी. सो कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास. कनिष्ठिकेवरती, ओके, म्हणजे करंगळीवरती, लिटिल फिंगर यावरती कुणाला काउंट केलं, कालिदास. कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास. या करंगळीवरती अधिष्ठित, अधिष्ठित म्हणजे मोजलं गेलं कुणाला, कालिदास. आणि अद्यापि तत्तुल्य कवेर भावात, अजूनही त्याच्या तोडीचा कवी न मिळाल्यामुळे, अद्यापि तत्तुल्य त्याच्या तुलनेचा कवी न मिळाल्यामुळे, अनामिका सार्थवती बभूव. तुम्हाला ह्या 5 फिंगरची नावं जर माहिती असेल, ओके, म्हणजे हे जे आहे कनिष्ठिका, बरोबर, अनामिका मध्यमा, कारण मधलं बोट आहे, मध्यमा, तर्जनी आणि अंगुष्ठ. अंगुष्ठ, तर्जनी, मध्यमा, अनामिका. या बोटाचं नाव काय, अनामिका. अनामिका नाव म्हणजे अनामिका, जिला नावच नाहीये. जस्ट पोएटिकल ज्याला आपण म्हणू की एक प्रकारे कल्पना आहे, ती कवी कल्पना आहे. अनामिका. अनामिका हे नाव का पडलं, अनामिका म्हणजे जिला नाव नाहीये अशी. मग ह्या बोटाला नाव नाही, असं काय झालं, तर काय झालं, इथे मोजलं गेलं कालिदास. म्हणजे मोजताना त्याने काय केलं, इथे मोजलं कालिदास, म्हणजे या बोटाला काय नाव आलं, कालिदास. पण त्याच्या पुढे कुणाला मोजावं, कारण ह्या करंगळीपेक्षा हे बोट कसं आहे, मोठं आहे. करंगळीपेक्षा त्याच्या बाजूचं बोट कसं आहे, मोठं आहे. मग आता या बोटापेक्षा हे जर बोट मोठं आहे, तर इथे जो कवी मोजला गेला कालिदास, त्याच्यापेक्षा हे इथे जो कोणी मोजणार आहोत तो कसा असला पाहिजे, मोठा असला पाहिजे. मग तो जो कोणी दरबारी आहे त्याला पुढे काही सुचेच ना की आता इथे नाव कोणाचं घ्यावं, कारण कालिदासाला आपण इथे मोजून बसलो की इथे कालिदास आहे, म्हणून मोजताना त्याने सुरुवात केली कालिदास. आता इथे कोणाला मोजावं, कारण त्याच्यापेक्षा मोठा असला पाहिजे. म्हणून तो म्हणतो अद्यापि तत्तुल्य कवेर भावात, अजूनही त्याच्या तोडीचा कवी न मिळाल्यामुळे, अनामिका सार्थवती बभूव. अनामिका हे जे नाव आहे त्या बोटाचं, सार्थवती, ते खरोखर कसं आहे, अर्थपूर्णच आहे. सार्थवती, इट्स रिअली मिनिंगफुल, बिकॉज Anamika, it doesn't have any name. It doesn't have any name, or it doesn't carry any name. Why? Because here the certain court, ज्याला आपण म्हणूया की दरबारातला जो कोणी व्यक्ती आहे त्याने काय केलं, इथे कालिदासाला काउंट केलं. पुरा कवीनाम गणना प्रसंगे, while counting the poets, okay, in the royal palace. कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास. Kalidasa was counted on little finger. Then अद्यापि तत्तुल्य कवेर भावात, in lack of, किंवा ज्याला आपण म्हणू, due to having no poet, okay, in comparison with Kalidasa, अनामिका सार्थवती बभूव. The finger अनामिका is truly meaningful. हे खरोखरच अनामिका हे बोट कसं आहे, अर्थपूर्ण. थोडक्यात सांगायचं काय की अजूनही त्याच्या तोडीचा कवी मिळालेला नाहीये, म्हणजे कालिदास हा इतका श्रेष्ठ कवी आहे एवढं आपल्याला तिथनं पटवून द्यायचं. ओके, श्लोक जो आहे तो आपल्याला पाठ झाला पाहिजे, खूप सोपा आहे. पुरा कवीनाम गणना प्रसंगे, पुरा कवीनाम गणना प्रसंगे, व्हाईल काउंटिंग पोएट्स, ओके, व्हाईल काउंटिंग पोएट्स, पुरा कवीनाम गणना प्रसंगे, कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास. कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास. 3 याच्यावर तुम्हाला लिहिताना एकत्र लिहायचंय, पण आता इथे पाठ करताना आपण त्याला 3 सेक्शन मध्ये केलंय. सोपं आहे. कनिष्ठिका इथून चालू करून कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास, एकदम सोपं आहे. कनिष्ठिका म्हणजे करंगळी, धिष्ठित कालिदास निबंधच त्याचा आहे. कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास. काहींना वाटलं असेल दुसरी खूप अवघड आहे पाठ करायला, सगळ्यात सोपी ओळ आहे. पुरा कवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास. आय होप की प्रत्येकाचा पाठ झाला असेल. पुरा कवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास. अद्यापि तत्तुल्य कवेर भावात, अद्यापि तत्तुल्य कवेर भावात, अजूनही त्याच्या तोडीचा कवी न मिळाल्यामुळे, अनामिका सार्थवती बभूव. अनामिका सार्थवती बभूव. खूप सोपा श्लोक आहे. किती जणांचा पाठ झालाय? एनीवन विदाउट सीइंग ऑन द बोर्ड और इन द नोट्स? कोणी म्हणू शकेल? खूप सोपा श्लोक आहे. पुरा कवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास, अद्यापि तत्तुल्य कवेर भावात, अनामिका सार्थवती बभूव. अरे खूप सोपा श्लोक आहे.
खूप सोपा श्लोक आहे. एनीवन एक तरी ऍटलिस्ट एक तरी. सर मे आई ट्राय. चलो स्टार्ट. पुरा कविना गणना प्रसंगे कनिष्ठिकधिष्ठित कालिदासः अद्यापि तातुल्य कवेर भावात् अनामिका सार्थवती बभूव. व्हेरी गुड. फर्स्ट ट्राय मध्ये बऱ्यापैकी खूप चांगलं बोललास. फक्त मध्ये थर्ड लाईन मध्ये तत्तुल्य कवेर भावात एवढं बोलायचं. तत्तुल्य कवेर भावात, अदरवाइज इट्स फाईन. अद्यापि Yes, sir. तत्तुल्य कवेर भाव. बाकीच्यांनी पाठ करा, खूप सोपं आहे. पुरा कवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास अद्यापि तत्तुल्य कवेर भावात अनामिका सार्थवती बभूव. अरे 10वीला आहेत ना आपण, एवढं तर पाठ झालंच पाहिजे. पुरा कवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास. क्या नाही? चलो हर्षवर्धन बोलून बघा. पुरा कवीनां गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास अद्यापि तत्तुल्ये कवेर भाव्यात् अनामिका सार्वती बभूव. व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान. अनुज बोलतोयस का? अनुज बोल पटकन. अनम्यूट कर स्वतःला आधी. पुरा कवीना गणना प्रसंगे कनिष्ठिका धिष्ठित कालिदास. अधिष्ठित कालिदासः अनामिका सार्थवती बभूव. सार्थवती बभूव. फाईन. चला पुढे घेऊया थोडंसं, कारण मग नाही तर खूप वेळ लागून जाईल, बाकीची निबंध होणार नाही. सो एक श्लोक आपला सुरुवातीला आला आणि तो काय होईल, तुमच्या पूर्ण एक इम्प्रेशन सेट करतो. हा, दुसरी एक महत्वाची सूचना, आपल्याला निबंध मिळालेले आहेत, मग चला लगेच सगळ्या फ्रेंड सर्कलमध्ये वाटत फिरा, असं करू नका. कारण टॉप केसेसमध्ये जेव्हा तुमचा पेपर समजा जातोय आणि तुमचा निबंध इतरांपेक्षा वेगळा आहे, आता काय होईल, हे काही निबंध मी काही कुठल्या टेक्स्टबुक मधनं किंवा नोटबुक मधनं कुठनं वर्कबुक मधनं घेऊन डायजेस्ट मधनं घेऊन तुम्हाला दिलेले नाही, हे तयार केलेले निबंध आहेत. ओके, सो दीज आर व्हेरी डिफरंट फ्रॉम अदर स्टुडंट जे काही कुठेतरी डायजेस्ट मधनं, नोट्स मधनं किंवा इतर पुस्तकांमधनं, निबंधांच्या पुस्तकामधनं तयार करतील, त्यापेक्षा हे निबंध खूप वेगळे असतील. राईट. सो तुमचे निबंध इतरांबरोबर शेअर करत बसू नका. ओके, कारण तुमचा निबंध इतरांपेक्षा वेगळा असेल तर ते टीचर वाचतील, नाही तर काय होतं, बऱ्याच वेळा पहिल्या 2-3 लाईन वाचल्या की टीचरला कळून जाते की हे कुठल्या पुस्तकात. ओके, सो त्याच्यामुळे आपला निबंध वेगळा आहे हे कळालं पाहिजे. त्याच्यामुळे खूप जणांसोबत ते शेअर करत बसू नका. ओके, नाही तर मग आहेच व्हॉट्सअपवरती फॉरवर्ड करतायत इमेजेस, काही करायची गरज नाही. आपला निबंध आपल्याकडेच असू द्या, व्यवस्थित पाठ करा. मात्र निबंध जो आहे तो व्यवस्थित काय कराल, पाठ कराल. ओके, चलो देन नेक्स्ट लाईन पुढे जाऊया. हे रफ करतो म्हणजे तिथे लिहिता येईल. आता हे सगळ्यांचं लर्न झालंय असं मी गृहीत धरतोय. फाईन. वरपासून लिहायला सुरुवात करायला जागा मिळेल. कोपी कवी वदती पुरा कवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास अद्यापि तत्तुल्य कवेर भावात अनामिका सार्थवती बभूव. ही झाली आपली बिगिनिंग. राईट. पुढे लिहायचं सत्यमेव सत्यमेव कालिदास. हा, खालच्या ऑब्व्हियसली तो श्लोक संपलाय ना. श्लोक संपल्यानंतर आपण आता नेक्स्ट पॅराग्राफ बनवून पुढे लिहायला सुरुवात करायचं. ओके, सत्यमेव कालिदास भारतीय संस्कृत साहित्यस्य इकडे लिहिलं चालेल ना, शिरोमणी. पॅराग्राफ म्हणून लिहायचं सत्यमेव कालिदास भारतीय संस्कृत साहित्यस्य शिरोमणी. खरोखरच कालिदास हा भारतीय संस्कृत साहित्याचा काय आहे, शिरोमणी. शिरोमणी सर्वोच्च बिंदू आपण ज्याला म्हणूयात. महाकवेः साहित्यम थोडं मोठं होईल, परंतु तुमचं जर निबंध व्यवस्थित असेल ना, 5 मार्कांसाठी असं सांगितलं तर 5-7 ओळी लिहा, हे बोलायला आणि सांगायला झालं. परंतु तुमचं जर निबंध व्यवस्थित एक 8-10, कारण 5-6 ओळीमध्ये लिहा म्हटलं तर आपला श्लोक लिहिलं तरी निबंध झालेला आहे. बट दॅट इज नॉट एक्सपेक्टेड. जर सपोज तुम्हाला चांगले मार्क्स मिळवायचे असतील, काहीतरी कुठेतरी 5 ओळी खरडून आले, 7 ओळी खरडून आले, म्हणजे 5 पैकी 5 मार्क्स मिळतील असं नाही होणार. कारण आता
म्हणजे 9वी पर्यंत जसं होतं की आपले स्कूल टीचर सब्जेक्ट टीचरच ते चेक करायचे, तसं नाही होत. नाउ देर विल बी एक्झामिनर, देन द मॉडरेटर, देन द चीफ मॉडरेटर. आणि तुम्ही जर टॉप केसेस मध्ये असाल तर तुमचा निबंध व्यवस्थित एक पान म्हणजे ऍटलिस्ट ज्याला आपण म्हणून एक 10-12 लाईन्स तरी व्यवस्थित असल्या पाहिजे लॉजिकली आणि त्या सगळ्या ह्या पॉइंट्सला पकडून. महाकवे हे साहित्यम आधुनिक काले अपि रसिकानां मनांसी महाकवे हे साहित्यम, या महाकवीचं साहित्य मीन्स लिटरेचर, आधुनिक काले अपि इन मॉडर्न एज ऑल्सो, रसिकानां मनांसी, रसिकांची मने, हरती, त्याच्यानंतर पॅराग्राफ करून घ्यायचा. कालिदासेन रघुवंशम, दॅट्स द नेम, कुमार संभवम, हे दुसऱ्या महाकाव्याचं नाव आहे त्याच्या, इति द्वे महाकाव्ये, हे दोन एपिक काय काय, एक रघुवंशम आणि दुसरं कुमार संभवम. तथा मीन्स इन द सेम वे, तथा च ऋतुसंहारम मेघदूतम चेति, च इति ही संधी आहे, च इति द्वे तुम्ही असं पण लिहू शकता, मी वरती लिहून दाखवलं तसं, किंवा असंही लिहू शकता, दोन्ही प्रकारे लिहिलं जातं. इति द्वे खंडकाव्ये कालिदासेन रघुवंशम कुमार संभवम इति द्वे महाकाव्ये तथा च ऋतुसंहारम मेघदूतम चेति द्वे खंडकाव्ये अपि रचितानि. वाक्य पूर्ण झालंय रचितानि नंतर. कालिदासस्य अभिज्ञान शाकुंतलम मालविकाग्निमित्रम विक्रमोर्वशीयम चेति त्रीणि नाटकानि अपि प्रसिद्धानि. वाटताना वाटेल ही वाक्य खूप मोठी आहेत, खूप अवघड आहेत, पण मी सांगतो किती सोपे आहेत आणि किती पाठ करायला सुद्धा आपल्याला किती सहजपणे ती पाठ होतील. परत पॅराग्राफ. कालिदासस्य साहित्ये भारतीय संस्कृत्याः कालिदासस्य साहित्ये भारतीय संस्कृत्याः
सौंदर्य दर्शनम भवति अतः सः मम प्रियः कविः अस्ति। सर आवाज नाही येते ते तुमचा. भवती नंतर काय? कुठे रे बाबा? भवती नंतर काय? अतः शब्द लिहिलाय. हा का शब्द? हा, भवती अतः. नंतर अत आणि विसर्ग दिलेला आहे. अत आणि विसर्ग आहे. चमकताय का? फ्लॅश होत आहे? थँक्यू सर, थँक्यू. अतः सः मम प्रियः कविः अस्ति। कालिदासस्य स्मृत्यर्थम् आषाढ मासस्य प्रथमदिनः हे चला, हे आज शेवटच्या ओळीची काही गरज नाही पडणार. एवढंच भरपूर झालं ना. 5 मार्कांसाठी एवढं पण खूप होऊन जाईल. अननेसेसरी कशाला पठात द्यावं करायचं. म्हणजे आपण असं लिहिलं असतं की आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा संस्कृत दिन म्हणून काय केला जातो? साजरा केला जातो. पण काही गरज पडणार नाही. फाईन. तर आता आपण जे लिहिले थोडंसं ते समजून घेऊया. पुरा कवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः अद्यापि तत्तुल्य कवेर भावात अनामिका सार्थवती बभूव. ओके. सत्यमेव कालिदासः भारतीय संस्कृत साहित्यस्य भारत इंडियन लिटरेचर, संस्कृत लिटरेचरचा काय आहे? एक प्रकारे शिरोमणी आहे, परमोच्च बिंदू ज्याला आपण पीक ऑफ दी संस्कृत लिटरेचर. ओके. जो कोणी सर्वश्रेष्ठ असा तो कवी आहे. सत्यमेव कालिदास. खूप सोपं आहे बघा. सत्यमेव. आता तुम्ही थोडंसं लक्ष द्या. याचा नंतर तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून ठेवा लागलं तुमचं जर लिहायचं बाकी असेल तर. ओके. याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा. तुम्ही नंतर लिहा, पण आता मी जे पाठ करून घेतो त्याच्याकडे लक्ष द्या. ओके. सो सत्यमेव कालिदासः भारतीय संस्कृत साहित्यस्य शिरोमणी. ओके. हे वाक्य पाठ झालं. त्यानंतर महाकवे हे साहित्यम, या महाकवीचं साहित्य आधुनिक काले अपि. बघा, याच्यामध्ये एक लॉजिकल लिंक जी त्याच्यात त्यांनी जो मुद्दा दिलेला ना, देयर शुड बी अ लॉजिकल लिंक. ते लॉजिकल लिंक आपल्याला एस्टॅब्लिश करता आली पाहिजे. मम प्रिय कवी, व्हाय ही इज माय फेवरेट पोएट. कॅन यू एस्टॅब्लिश दॅट लिंक? बरोबर. स्टेप बाय स्टेप. म्हणजे कुणीतरी कवी असं म्हणतोय, त्याच्यानंतर मग कालिदास कोण आहे, मग मला तो आवडतो का, हे सगळं आपल्याला स्टेप बाय स्टेप काय करता आलं पाहिजे, व्यवस्थित सांगता आलं पाहिजे. आणि आपण एक ती लॉजिकल लिंक इथे एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतोय. सत्यमेव कालिदास भारतीय संस्कृत साहित्यस्य शिरोमणी. ओके. हे वाक्य पाठ झालं. म्हणजे कोपी कवी वदती. तुम्ही माझ्याबरोबर थोडंसं व्यवस्थित लक्ष दिलं ना, तो निबंध आत्ताच पाठवून जाणार आहे. दुसरं काहीच करायची गरज नाही. जस्ट फोकस ऑन माय वर्ड्स. पुरा कोपी कवी वदती पुरा कवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास अद्यापि तत्तुल्य कवेर भावात अनामिका सार्थवती बभूव. ओके. हे झालं. अजूनही अनामिकेला जे काही म्हटलं जातं अनामिका, इट इज रिअली ट्रू. सत्यमेव. खरंच आहे. कालिदास भारतीय संस्कृत साहित्याचे शिरोमणी एव. ओके. हे आपण प्रूव्ह केलं. त्याच्यानंतर पुढे काय म्हणतोय? महाकवे हे साहित्यम, या महाकवीचं साहित्य आधुनिक काले अपि, इन मॉडर्न एज ऑल्सो, आधुनिक काले अपि महाकवे हे साहित्यम. तुम्ही कालिदासस्य साहित्यम पण म्हणू शकता. तुम्हाला जर हा शब्द अवघड वाटला तर तुम्ही कालिदासस्य हा शब्द देखील वापरू शकता. महाकवे हे साहित्यम आधुनिक काले अपि रसिकानां मनांसी हरती. रसिकांची मने तो काय करतो? आकर्षून घेतो. ओके. हे दॅट प्रूव्ज अ ग्रेटनेस. म्हणजे कालिदास ग्रेट का आहे? इवन इन मॉडर्न एज ऑल्सो आधुनिक काले अपि महाकवे हे साहित्यम रसिकानां मनांसी हरती. रसिकांची मने तो काय करतो? आकर्षून घेतो. त्यानंतर काय करायचंय आपल्याला? काही फॅक्च्युअल नाव आहेत, तेवढी फक्त पाठ करायची. हे बघा, 2 महाकाव्य, 2 खंडकाव्य आणि 3 नाटकं. अगेन रिपीट. 2 महाकाव्य, 2 एपिक्स, आणि त्याच्यानंतर 2 खंडकाव्य आणि 3 नाटकं आहेत. तेवढी पाठ करून ठेवायची. लागलं तर खाली तुम्ही वेगळ्याने लिहून ठेवा. महाकाव्य कोणती? रघुवंशम,
आणि कुमार संभवम. नावं पाठ झाली की वाक्यपाठ व्हायला वेळ नाही लागणार. ऍक्च्युअली ही फक्त नावं आहेत, त्यांच्या मागे पुढे मी 2-2 शब्द टाकलेत, वाक्य म्हणून गेलेली आहेत. तुम्ही पण नावं पाठ करा, वाक्य तुमची ऑटोमॅटिकली पाठ होतील. हा पूर्ण पॅराग्राफ खूप सोपा आहे. कालिदासेन हा एक शब्द ऍड केला मी, रघुवंशम कुमार संभवम इति द्वे महाकाव्ये, इति द्वे महाकाव्ये, ऋतुसंहारम मेघदूतम, ऋतुसंहारम मेघदूतम चेति द्वे खंडकाव्ये अपि रचितानि. त्याने 2 महाकाव्य लिहिली आणि 2 खंडकाव्य लिहिली. सो सिंपल. 2 महाकाव्यांची नावं पाठ करायची, 2 खंडकाव्यांची नावं पाठ करायची, मागे पुढे 2-2 शब्द आहेत. खूप सोपं आहे, वाटत नसेल तुम्हाला पण सोपं आहे. तर काय आहे, कालिदासेन रघुवंशम कुमार संभवम इति द्वे महाकाव्ये, कालिदासेन रघुवंशम कुमार संभवम इति द्वे महाकाव्ये, तथाच एंड इन द सेम वे, तथाच ऋतुसंहारम मेघदूतम. राइमिंग वर्ड है, ऋतुसंहारम मेघदूतम, ऋतुसंहारम मेघदूतम, ऋतु मेघ, ओके पाडायला पाहिजे. ऋतुसंहारम मेघदूतम इति द्वे खंडकाव्ये अपि रचितानि. चेती म्हणा नाही तर इति म्हणा, काही फरक पडणार नाही. हे फक्त जॉइनिंग वर्ड्स आहेत, त्याच्यामुळे तुम्ही कधी इति म्हटला चेती म्हणतात, इट्स फाईन. नावांमध्ये काही चुका करू नका. म्हणजे खंडकाव्य तिकडे टाकले, हे इकडे घेतले, असं काही करू नका. मिक्स केलेत असं नका करू. सो कुमार संभवम, रघुवंशम कुमार संभवम इति द्वे महाकाव्ये आणि ऋतुसंहारम मेघदूतम इति द्वे खंडकाव्ये अपि रचितानि. त्यानंतर परत 3 नावं. अभिज्ञान शाकुंतलम, त्याचा एक पॅराग्राफ आपण कुठे बघितलेला आहे? अभिज्ञान शाकुंतलमचा एक पॅराग्राफ नाट्यस्तबक पहिला नाट्यस्तबक मध्ये, बरोबर. तो अभिज्ञान शाकुंतलम मधला, राईट. त्याच्यामुळे ते काय नाव आपल्याला पाठ करायची अशी गरज नाहीये. सो अभिज्ञान शाकुंतलम एक नाव तुमचं ऑलरेडी पाठ आहे. हा, मालविकाग्नि मित्रम. काय पुढचं? मालविकाग्नि मित्रम, मालविकाग्नि मित्रम, ओके. मालविका ही त्याची नायिका आहे, हिरोईन, ओके. मालविकाग्नि मित्रम, ओके. त्याच्यानंतर विक्रम उर्वशीयम, विक्रम आणि उर्वशी यांचं विक्रम उर्वशीयम. सो अभिज्ञान शाकुंतलम, मालविकाग्नि मित्रम आणि विक्रम उर्वशीयम. नाव पाठ करायचे काही नाहीये, नाव पाठ करायची फक्त. आणि दॅट इम्प्रेसेस द टीचर किंवा जो एक्झामिनर असेल त्याला तो इम्प्रेस होऊन जातो, अरे वा याने एवढा अभ्यास केलाय, आपण पाठ केलं नाही. सो कालिदासस्य अभिज्ञान शाकुंतलम, मालविकाग्नि मित्रम अँड विक्रम उर्वशीयम चेती, अँड चचा अर्थ होतो अँड, ओके. चेती त्रीणी नाटकानी अपि प्रसिद्धानी. कालिदासाची, वाक्याचा अर्थ काय होतो? कालिदासाची अभिज्ञान शाकुंतल, मालविकाग्नि मित्र अँड विक्रम उर्वशीयम ही 3 नाटकं सुद्धा काय आहेत? प्रसिद्ध आहेत. 2 महाकाव्ये आणि 2 खंडकाव्ये त्यांनी रचलेली आहेत. आणि सायमल्टेनियसली अभिज्ञान शाकुंतलम, मालविकाग्नि मित्रम अँड विक्रम उर्वशीयम इति त्रीणी नाटकानी अपि प्रसिद्धानी. ही 3 नाटकं सुद्धा त्याची काय प्रसिद्ध आहेत, दे आर व्हेरी फेमस. आणि दॅट्स वाय मग खाली आपण शेवट करतोय, समारोप करतोय. कालिदासस्य साहित्य, व्हाय ही इज माय फेवरेट. पहिली गोष्ट तर तो ग्रेट काय, तर त्याचा ग्रेटनेस इथे सर्व एक्सप्लेन केलेला आहे. अँड देअर आफ्टर कालिदासस्य साहित्य इन हिज लिटरेचर भारतीय संस्कृत्याः सौंदर्य दर्शनम. The beauty of Indian culture is reflected in his literature. That's why he is my favorite. मी तुम्हाला अभिज्ञान शाकुंतलम मधला जो पॅराग्राफ आपण बघितला दुष्यंत राजाचा वगैरे, त्याही वेळी मी तुम्हाला बोललो होतो. त्यावेळी जो तो म्हणतो काय, विनीत वेशेन प्रविष्टव्यानि तपोवनानि नाम. One should enter into the penance grove in a very humble attire or modest attire. So it shows the greatness or it shows the politeness of Indian culture की राजा असून सुद्धा so humble that king is. So हे भारतीय संस्कृत्याः सौंदर्य दर्शनम भवति. कालिदासस्य साहित्ये भारतीय संस्कृत्याः सौंदर्य दर्शनम भवति, अतः सः मम प्रिय कवी अस्ति. सो सिंपल. निबंध पाठ झाला असेल. अगेन एकदा मी बोलून दाखवतोय, त्याच्यानंतर आय होप आय एक्सपेक्ट एक तरी इथे नमुना दिसावा की तुम्हाला हे निबंध लगेच पाठ म्हणून दाखवेल. खूप सोपा आहे, खूप सोपा आहे. कोपी कवी वदती पुरा कवीनां गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास अद्यापि तत्तुल्य कवेर भावात् अनामिका सार्थवती बभूव. सत्यमेव सत्यमेव कालिदासः भारतीय संस्कृत्याः शिरोमणि. सत्यमेव कालिदासः भारतीय संस्कृत्याः शिरोमणि. महाकवेः साहित्यम आधुनिक काले अपि रसिकानां मनांसि हरति. आता आपण त्याची कारण देणार का बरं. तर मग पहिलं, कालिदासेन रघुवंशम कुमार संभवम इति द्वे महाकाव्ये, तथाच अँड इन द सेम वे, तथाच ऋतुसंहारम मेघदूतम च इति द्वे खंडकाव्ये रचितानि. त्यानंतर कालिदासस्य अभिज्ञान शाकुंतलम, विक्रमोर्वशीयम, मालविकाग्नि मित्रम इति त्रीणि नाटकानि अपि प्रसिद्धानि.
कालिदासस्य साहित्ये भारतीय संस्कृत्याः सौन्दर्यदर्शनं भवति अतः सः मम प्रियः कवी. 5 out of 5. याच्यात 1 मार्क तुमचा कोणी कमी करू शकणार नाही जर तुम्ही असं व्यवस्थित श्लोक त्याच्या खाली त्याची लॉजिकल लिंक अँड देन यू प्रूव्ह व्हाय दॅट पर्टिक्युलर पोएट इज माय फेवरेट पोएट, देन युअर वर्क इज डन. नाव आय होप की हे तुमचं पाठ झालं असेल. एखादा तरी विद्यार्थी आहे का ज्याचा पाठ झाला तो बोलून दाखवेल? इफ पॉसिबल व्हिडिओ ऑन करून बोलून दाखवा, म्हणजे मला पण कळेल की हा खरंच पाठ झालेला आहे. हा फक्त व्हिडिओ ऑन करून मग बोर्डवरचं वाचून दाखवू नका. हा फाईन. आर्या बोलतोस? थांब, आर्या अजून आर्या व्यतिरिक्त कोण आहे? सर जयेश. जयेश बोल बरं. जयेश हा. असं नाही आर्याचं पाठ नाही म्हणून मी जयेशला सांगतोय, बट ऑल द टाइम आर्या सांगतो म्हणून मी आज जयेशला एक चान्स दिलेला. बोल पुरा जयेश. आय होप कवी की तू न बघता बोलतोयस. हा हो सर, मी साईडला केले ते प्रेझेंटेशन. ओके गुड गुड गुड. पुरा कवीनां गणना प्रसंगे पुरा कवीनां गणना प्रसंगे विसरलो. कनिष्ठिका. कनिष्ठिका ठीक आहे, थोडा वेळ घे, पाठ कर मग बोल. चला दुसरं. आर्या व्यतिरिक्त कोण आहे अजून? मला माहितीच आर्याचं पाठ झालं असेल. दुसरं कोणी आहे अजून? थोडंफार चुकलं तर चालेल, एकदम काय आता लगेचच ते एकदम फिनिश प्रोडक्ट येईल असं काही नाही, पण झालं असेल तर मला असं वाटतं की किंवा ऍटलिस्ट एक काम करूया. श्लोक प्रत्येकाचा पाठ झालाय. श्लोक पुरा कवीनां गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास अद्यापि तत्तुल्य कवेर भावात अनामिका सार्थवती बभूव. ओके, ही एक गोष्ट. त्याच्यानंतर महाकाव्य 2 रघुवंशम आणि कुमार संभवम. राईट. खंडकाव्य 2 कोणकोणती? ऋतुसंहारम, मेघदूतम. आणि नाटक 3 अभिज्ञान शाकुंतलम, विक्रमोर्वशीयम आणि मालविकाग्निमित्र. फॅक्ट्स लर्न करा आधी. निबंध पाठ करण्यापूर्वी ज्यांना थोडंसं अवघड जात असेल किंवा थोडंसं वाक्यरचना पाठ करायला डिफिकल्ट वाटत असेल ना, एकदम सोपं काम सांगतोय. खाली तुम्ही काय करा, महाकाव्य लिहायचं, त्याच्या पुढे त्याची 2 नावं लिहायची. रघुवंशम, कुमार संभवम. खंडकाव्य त्याची 2 नावं लिहायची. ऋतुसंहारम, मेघदूतम. नाटक त्याची 3 नावं लिहायची. अभिज्ञान शाकुंतलम, विक्रमोर्वशीयम, मालविकाग्निमित्रम. आणि ही एकदा व्यवस्थित पाठ झाली की त्याच्यानंतर तुम्ही निबंध पाठ करायला जा, तुमचं ते पटकन पाठ होईल. कारण त्याच्या व्यतिरिक्त तसं काही नाही निबंधामध्ये. म्हणजे मी एकदा बोलून दाखवतो, झालं तुमचं पाठ तोपर्यंत ठीक, अदरवाईज इट्स फाईन. कोपी कवी वदती. स्टार्टिंग कुठनं होणार ते वाक्य मिस नका करू बरं का. पहिलं वाक्य, कोपी कवी वदती पुरा कवीनां गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास अद्यापि तत्तुल्य कवेर भावात अनामिका सार्थवती बभूव. सत्यमेव कालिदास भारतीय संस्कृत साहित्यस्य शिरोमणी एव. ओके, पुढे काय म्हटलंय? महाकवेः साहित्यम आधुनिक काले अपि रसिकानां मनांसि हरति. कालिदासेन रघुवंशम कुमार संभवम इति 2 महाकाव्ये तथा च 2 कोणती हे सांगितली, ऋतुसंहारम आणि मेघदूतम इति 2 खंडकाव्ये अपि रचितानि. कालिदासस्य अभिज्ञान शाकुंतलम, विक्रमोर्वशीयम आणि मालविकाग्निमित्रम इति 3 नाटकानि प्रसिद्धानि. कालिदासस्य साहित्ये भारतीय, ही लास्ट लाईन खूप महत्वाची असणार आहे बरं का आपल्यासाठी. कालिदासस्य साहित्ये भारतीय संस्कृत्याः दर्शनं भवति अतः सः मम प्रिय कवी अस्ति. चला थोडंफार इकडे तिकडे चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आता लगेच काय आपण एक्झामला उद्या लिहित नाही, थोडंफार जर इकडे तिकडे असेल तरी चालेल. बोल मग आर्या, शेवटी आता तुझ्यावरच येऊन थांबावं लागतं. कोऽपि कवी वदति, एकच मिनिट सर, व्हिडिओ चालू करतो. कोऽपि कवी वदति पुरा कवीनां गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः अद्यापि तत्तुल्य कवेर भावात् अनामिका सार्थवती बभूव. सत्यमेव कालिदास भारतीय संस्कृत साहित्यस्य शिरोमणिः. महाकवे साहित्यम आधुनिक काले अपि रसिकानां मनसि हरति. कालिदासः रघुवंशम, कुमार संभवम इति 2 महाकाव्ये तथा च ऋतुसंहारम, मेघदूतम इति 2 खंडकाव्ये रचितवान्. अभिज्ञान शाकुंतलम, मालविकाग्निमित्रम, विक्रमोर्वशीयम चेति 3 नाटका प्रसिद्धः. कालिदासस्य साहित्य नाटकानि प्रसिद्धानि, हे करू नका, नाटकानि प्रसिद्धानि. कालिदासस्य साहित्ये
भारतीयसंस्कृत्याः सौन्दर्यदर्शनं भवति, अतः सः मम प्रियकविः। व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूपच छान, खूप छान. बाकीच्यांचं ऑलमोस्ट आय थिंक एक 70-80% पर्यंत पाठ झालं असेल आणि मला वाटतं आपण आज इथेच थांबूया. उद्या संध्याकाळी एक तर आपलं 4:30चं एक रेग्युलर लेक्चर कंपोजिट बरोबर घेऊयात आणि रात्री मी परत एकदा लेक्चर घेतो. पुढचे 3 दिवस आपण कंटिन्युअस घेऊयात. उद्या जर सपोज 2 निबंध झाले तर वेल अँड गुड. उद्या प्रयत्न करूया की उर्वरित 2 निबंध संपूयात, नाहीतर मग हे दररोज एक एक निबंध आपण पाठ करूयात आणि मग अशा प्रकारे संपूयात. चालेल? अशा प्रकारे गेलं चालेल ना? दररोज एकच निबंध चालेल, पाठ सर. करूया, ते जरा बरं राहील. चालेल, एक सर. निबंध आपण दररोज पाठ करूया. दॅट वुड बी बेटर. म्हणजे तुमच्यासाठी पण ताण नाही होणार आणि पटापट पाठ होऊन जाईल. राईट? चलो देन लेट्स स्टॉप हिअर. एन्जॉय युअर डे अँड मेमराइज द एसे. एक काम कराल, फक्त तुमचं हा निबंध आज झोपण्यापूर्वी व्हिडिओ बनवून मला पाठवा. ऑडिओ मध्ये पाठवू नका, कारण तुम्ही वाचताय की बघून बोलताय, मला काही कळणार नाही ना. सो मेक अ व्हिडिओ अँड देन सेंड मी ऑन व्हॉट्सअप. राईट? एवढं एक काम आज झोपण्यापूर्वी न बघता, हा निबंध न बघता, वाचून वगैरे नाही दाखवायचा, न बघता व्यवस्थित आधी त्याची ट्रायल घेऊन टाका. तुम्हाला 2, 3, 4, 5 वेळा करायचे असेल, काय किती वेळा बोलायचा असेल तो, आणि व्यवस्थित एक फर्निश प्रोडक्ट पाठवा. म्हणजे काय की उद्या मला पुढचा निबंध द्यायला, मग असं एक एक करून आपण हा 5 मार्कांचा प्रश्न मार्गी लागेल. मॉरल ऑफ द स्टोरी काय, एवढा वेळ मी एका टॉपिकवरती का थांबतोय? 5 मार्कांचा प्रश्न आहे शेवटी. तो व्यवस्थित तुम्ही लिहू शकलात आणि खूप छोटा आहे. व्यवस्थित जर लर्न केलं ना, हा प्रश्नही खूप सोपा आहे, मार्क मिळवणं ही खूप सोपं आहे. थोडंसं पाठांतर व्यवस्थित लागेल. आत्तापासून सुरुवात केली तर आरामशीर होऊन जाईल. श्लोक आणि हे फॅक्ट्स, नाटकांची, काव्यांची, महाकाव्यांची नावं एवढी पाठ झाली तर हा निबंध पाठच झाल्यासारखं. सो लेट्स स्टॉप हिअर. लेट्स मीट टुमॉरो. उद्याच्या Good लेक्चर night, मध्ये sir. भेटूया उर्वरित 2 निबंध घेऊन. चलो, हॅव नाईस डे. sir, एनी क्वेश्चन, एनी डाऊट? एक मिनिट, कोणाला काही प्रश्न असतील तर विचार. हा, गोपी कवी वदतीला 2 फिंगर गॅप सोडायचा आहे का? एक ओळ सोडून द्यायची. एक ओळ सोडून मग खालच्या ओळीत पुढच्या लिहायचा. कोपी कवी वदती. 2 फिंगर गॅप सोडून द्यायचा. एकदम लाईनला मार्जिनला चिकटून नाही लिहायचं. ओके, थोडंसं 2 फिंगर गॅप सोडून मग पुढे लिहायचं. कोपी कवी वदती डॅश करायचं आणि मग पुढचं. तिथे दंड दिला होता का मी, मला आठवत नाही. दंड द्यायची गरज नाही, तुम्ही डॅश केला तरी चालेल. मग डॅश करा आणि खाली निबंध लिहा, बिकॉज दॅट कंटिन्यूज ना. सो डॅश करायचा, दंड देण्याची गरज नाहीये. कोपी कवी वदती डॅश आणि खाली श्लोक चालू करायचा. श्लोक 4 ओळीतच लिहायचा. 2 ओळीमध्ये तो श्लोक संपवायचा नाही. असा निबंध मग आपला मोठा वाटतो ना. 2 लाईन मध्ये संपून दिला की मग तो निबंध मोठा वाटत नाही. ओके, सो व्यवस्थित एकदम पूर्ण पान भरून जाईल जर तुम्ही व्यवस्थित लिहू शकलात तर. ओके, तर पॅराग्राफ मध्ये म्हणजे एक लाईन सोडायची आहे का? काही गरज नाही. अननेसेसरी लाईन सोडू नका, ते इम्प्रेशन खराब करतं. तुमचं अक्षर खूप मोठं असेल तर भाग वेगळा, बट काही गरज नाही पडणार. काही गरज नाही, युजली काही गरज नाही. आणि काही जणांचं अजून असं पण असतं, सर एका खाली एक लाईन लिहू का मार्जिन पासून? तसं पण करायची गरज नाही. आपण पॅराग्राफ नुसार लिहिणार आहे. ओके, आणि ते कळतं. म्हणजे काही टीचर्सचं पण सांगणं असतं की त्या एक्झामिनरला कळतं की याने किती वाक्य लिहिलेत. अरे तसं पण कळणार आहे. आपला निबंध तेवढा मोठा आहे, श्लोकातच 5 ओळी संपतात. सो आपल्याला हे काही दाखवायची गरज नाही. सो वी आर गोइंग टू एसे ना, एसे आपल्याला एसे सारखा लिहिला गेला पाहिजे. मार्जिनला पकडून वगैरे काही नाही. सरळ तुम्ही व्यवस्थित आता जसं मी लिहून दिलं, तुम्ही जसं नोटबुक मध्ये लिहिलं तसं लिहायचं. फाईन. आणखी any question, any doubt regarding this particular topic, or shall we stop? No, sir. No doubt, sir. Okay, Jan. Chalo then, let's meet tomorrow. Tomorrow regular lecture तुमचं असेल 4:40 to 5:25 and then again in the evening. Okay, संध्याकाळचा वेळ मोस्ट प्रोबॅबली 8:15 समथिंग अशाच प्रकारचा ठेवूया. आणि उद्या थोडा जास्त वेळ, जोपर्यंत सेकंड दोन्ही पण होत नाहीत लर्न करून, तोपर्यंत आपण ते कंटिन्यू करू. कारण आज वेळ मी दिलेला होता तुम्हाला 9चा, त्याच्यामुळे मी आज थांबतोय. उद्या मात्र 2 निबंध जोपर्यंत पूर्ण होत नाही मेमरायझेशन सोबत, वी विल गो ऑन. ओके, सो लेट्स बी प्रिपेअर्ड Okay, sir. and send me the essay in video recording, not in audio, not in written. Okay, chalo, have a nice day. Bye, sir. Have a nice day. Bye, sir. Good night, sir. वेदिका आहे का ह्याच्यामध्ये, लेक्चर मध्ये आहे का वेदिका? येस सर. वेदिका, तुझं अक्षर चांगलं आहे ना? बरोबर, हो चांगलं आहे सर. चांगलं आहे ना? मला ना एक आता जे लिहून दिलंय ना, ते चांगल्या अक्षरात लिहून पाठव. मग मी ही स्क्रिप्ट सगळ्यांच्या याच्यावरती पाठवून देईल व्हॉट्सअपवरती. कारण काय की कुणाचं कुठे चुकलेलं असेल तर मला ते सांगता येईल व्यवस्थित. एक चांगल्या अक्षरात, अजूनही कुणाचं एखादं चांगलं अक्षर असेल तर स्वच्छ हस्ताक्षरामध्ये मला लिहून जर पाठवलं व्हॉट्सअपला, 1-2 जणांनीच पाठवा ज्यांचं खूप अक्षर चांगलं असेल.
मग मी ते सगळ्यांना फॉरवर्ड करतो, म्हणजे तुमच्या लिखाणात जर कुठे चुका झाल्या असतील तर तुम्ही ते क्रॉस व्हेरीफाय करू शकाल. आता मी तुमच्या सगळ्यांच्या नोटबुक नाही चेक करू शकत ना, आणि मग मला तुम्ही व्हॉट्सअपला पाठवतात रिटर्न, त्याच्यामध्ये 2-4 चुका असतात, मला ते सांगणं पण अवघड बनतं. त्यापेक्षा मी एक कुणाची तरी स्क्रिप्ट फायनल पाठवतो, ते तुम्ही बाकीच्यांनी आपापले व्हेरीफाय करून घ्या. चलो लेट्स स्टॉप हिअर.